नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काश्मीरच्या एका हिंदू राजाने केलेली चूक आणि केलेली एक छोटीशी चूक भारत आज पण भोगते. आता काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकू. काश्मीरचे जे राजा होते ते हरीश सिंह हे होते. ते शेवटचे राजा तिथले. 1925 ला ते गादीवरती आले आणि गादीवरती आल्यानंतर पहिला जो ब्रिटिश भारत होता, या ब्रिटिश भारताची 1947 ला फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर भारत पाकिस्तान अस्तित्वात आला. भारत पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर काश्मीरला ऑप्शन दिलं गेलं. काश्मीरला असं ऑप्शन होतं की एक तर स्वातंत्र्य राहू शकतं किंवा भारतात विलीन होऊ शकतं किंवा पाकिस्तानमध्ये पण विलीन होऊ शकतं. काश्मीरच्या राजा हरीश सिंह यांचा निर्णय होता की काश्मीरला स्वतंत्र देश घोषित करायचा आणि तशी त्यांनी घोषणा केली. घोषणा केल्यानंतर भारताने त्यांना अलिप्त राहायला सांगितलं. पाकिस्तानही त्यांच्यापासून अलिप्त झाला. त्यावेळेसचे जे गव्हर्नर होते माउंटबेटन त्यांनी त्या गोष्टीला समर्थन दिलं. नंतर झालं असं की पाकिस्तानने 1947च्या फाळणीनंतर काश्मीरमध्ये घुसखोरी केली. मुझफ्फराबाद यामध्ये घुसखोरी करून काश्मीर हे ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यावेळेस पाकिस्तानने केला. त्यानंतर राजा हरीश सिंह यांना एकटं राहण्याचा पश्चाताप झाला. त्यानंतर त्यांनी भारताकडे मदत याचना मागितली. भारताने मदत करण्याचं ठरवलं पण भारताने एका दस्तावरती स्वाक्षरी करून घेतली. ती म्हणजे काश्मीर हे भारतामध्ये विलीन करायचं. त्यानंतर तसं हरीश सिंह या राजाने केलं पण आणि भारताने पुन्हा काश्मीरला पाकिस्तानच्या घुसखोरीपासून वाचवलं आणि भारतात विलीन करून घेतलं. असं एकंदरीत हे चित्र झाल्यानंतर तेव्हापासून पाकिस्तानचा त्या काश्मीरवरती डोळा आहे आणि तेव्हापासून काश्मीर वाद हा अस्तित्वात आला. राजांनी केलेली एक छोटीशी चूक हे भारताला आजही ती भोगायला लागते. कारण हरीश सिंह राजाने तातडीने जर निर्णय घेतला असता आणि भारतामध्ये विलीन झाले असते, स्वातंत्र्य न राहण्याचा निर्णय घेतला असता, तर कदाचित हा काश्मीर वाद अस्तित्वातच आला नसता. आपलं यावरती काय मत आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळू शकता. धन्यवाद.